मोठा पाऊस चालू झाला. कुठं ते सांगते पुढं. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर रात्री बसून 12पर्यंत मी माझा ब्लाऊज कंप्लीट केला, कारण मला जायचं होतं लग्नाला आणि माझ्याकडे एकही ब्लाऊज नव्हता. साड्या खूप आहेत पण ब्लाऊज एकही भेटणार नाही, त्यामुळे ब्लाऊज कंप्लीट केला. सकाळी उठले, पटकन फ्रेश झाले आणि पटकन साडी घालायचं फायनल. काल म्हणजे मी विचारलं होतं व्लॉगमध्ये की साडी कुठली घालू, पण माझं फायनलच होतं की मी पिंक घालणार आहे, त्यामुळे मी ब्लाऊज पण स्टिच केला होता त्यावरता. आणि त्यानंतर मी मस्त आवरून रेडी झाले. आणि कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही निघालो ॲटोमध्ये जायला आणि वातावरण आज एवढं थंड होतं की म्हणजे खरंच वाटलं आज लग्नाला जायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण थोडंही गरम होत नव्हतं. त्यानंतर नवरा नवरीची एंट्री झाली. एंट्री झाल्यानंतर मस्त अक्षता पडल्या, मंगळाष्टका पण चालू होत्या. आणि त्यानंतर मी बसले होते ओवीला घेऊन. ही ओवी आहे आणि ही एकटक अशी माझ्याकडे बघत होती, एकदाही पापणी पडू देत नव्हती. आणि खूप वेळ बसलेलो आणि त्यानंतर आमचं ठरलं की आता जेवायला जायचं. आणि जेवायला गेलो. जेवायला एवढं छान केलं होतं ना, म्हणजे काहीच जास्त ऑइली वगैरे नव्हतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गोड नुकती केली होती आणि खूप छान झाली होती नुकती. खूप दिवसानंतर खाल्ली. आणि त्यानंतर आमचं फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि त्यानंतर ही सगळी आमची फॅमिली, म्हणजे एवढी मोठी फॅमिली आहे ना, एवढे रिलेटिव्ह आहेत की बस, म्हणजे त्यांना बोलण्यात बसण्यात कधी वेळ निघून जातो ना हे समजतच नाही. हा माझा नोटंकी बाज. आणि त्यानंतर स्वाती पण आली होती. तिचं लग्न, तिला काही कुठल्याच लग्नाला जायला भेटत नव्हतं म्हणून ती आली होती. आणि आज वातावरण पण थंड होतं. आणि त्यानंतर आम्ही येत्या वेळेस तर एवढा मोठा पाऊस चालू झाला काही विचारूच नका. आणि आमच्याकडचा हा पहिलाच पाऊस होता. तर असाच आजचा दिवस संपला. उद्या भेटू. बाय.